तर आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 13चे अपक्ष उमेदवार निरंजन कृष्णारी बोद्दुल आपल्यासोबत आहेत. तर त्यांना विचारूयात की त्यांनी निवडून आल्यानंतर प्रभाग विकास कुठल्या पद्धतीने करणार आहेत. नमस्कार, मी निरंजन कृष्णारी बोद्दुल. मी प्रभाग क्रमांक 13 मध्ये अपक्ष म्हणून उभा आहे. माझं चिन्ह आहे नारळ. मी अपक्ष उभारण्याच्या मागं हेतू सध्या जे सोलापूर शहराबद्दल अगर बोललं तर सध्या सोलापूर शहरात जे आज सगळ्या पक्षाची अवस्था झालेली आहे. तिकीटसाठी कोणत्याही पक्षात कोण कुठेही चाललेलं आहेत. कोणालाही आपल्या प्रभागाबद्दल किंवा आपल्या परिसराबद्दल कोणाला काहीच काळजी नाही. फक्त आपलं पक्ष आणि मला कसं तिकीट मिळवता येईल एवढंच चाललं आहे. म्हणून मी ठरवलं की कोणत्याही पक्षाकडनं न उभारता मला माझ्या प्रभागात काम करायचं आहे. मी गेले अनेक वर्षापासून सोशल वर्कचं काम करतो. अनेक जणांची अडीअडचणी सोडवतो. अनेक जणांच्या समस्या मी सोडवलेल्या आहेत. आज माझ्या प्रभाग क्रमांक 13मध्ये प्रत्येक 4 वर्षापासून प्रशासन लागू झालेली होती. तेव्हापासून मी स्वतःहून ड्रेनेज लाईन राहू द्या किंवा खड्डे बुजवणं राहू द्या किंवा रस्ते राहू द्या किंवा कोणाचा काही समस्या राहू दे, फोकस बंद असलेली राहू द्या, मी प्रत्यक्ष स्वतः समोर उभारून करून घेतलेलं आहे. म्हणून मला स्वतःला असं वाटलं की आज जे का परिस्थिती आहे सोलापूर शहरात पक्षासाठी जे काही इकडचं तिकडं उड्या मारत आहेत त्यापेक्षा आपण स्वाभिमानानं आपण कामाच्या जोरावर आपल्याला काम करण्याची इच्छा आहे. यासाठी मी अपक्ष उभा आहे. नाही, त्यानं निवडून आल्यानंतर आपण काय काय कामं आणि प्रभागाचा काय संकल्प आहे आपला. नगरसेवकाचं जे का काम आहे, नगरसेवकाचं काय काम आहे, आपल्या परिसरामध्ये चांगलं पाणी देणं, चांगले रस्ते करणे, ड्रेनेज लाईन चांगलं करणे आणि प्रभागात दररोजचं जनतेशी संवाद साधणे. मी माझ्या प्रभागात दररोज सकाळी माझे 2 तास फक्त माझ्या प्रभागात फिरणं असतो. नाही, मूलभूत सुविधा सोडून इतर काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा मी एक संकल्पना केलेलं आहे की माझ्या प्रभागात म्हणा, पूर्व विभागात म्हणा, कष्टकरी कामगार खूप आहेत, असंघटित कामगार आहेत, बीडी कामगार आहेत, यंत्रमाग कामगार आहेत. त्यांच्यासाठी मी शोभा नागरी सहकारी पतसंस्था मी स्थापना करणार आहे. त्या माध्यमातून त्यांना 5,000 पासून ते त्यांच्या ऐपतीनुसार किंवा त्यांना जेवढी रक्कम गरज आहे त्या माध्यमातून आपण त्यांना लोन देणं, बचत गटच्या माध्यमातून लोन देणं. कारण काय विचार केलो की या पूर्व विभागामध्ये कष्टकरी कामगारांना नेहमी अडचण येत असतो पैशाची, मग ते खाजगी सावकारामध्ये तो अडकला जातो. त्यासाठी मी असं एक विचार केले की शोभा नागरी सहकारी पतसंस्था आपण स्थापना करायचं. त्या माध्यमातून गोरगरिबांना, असंघटित कामगारांना आपण त्यांना चांगल्या प्रकारे आपण त्यांना लोन द्यावं. त्या दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी जे शासनाचे जे काही योजना आहेत, बरेच जणांना शासनाची योजना माहीत नसतात की शासनाचे महिलांसाठी काय काय योजना आहेत किंवा 65च्या पुढं काय योजना आहेत. शासनाची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना आपण त्याचा लाभ मिळवून देणं हा एकमेव माझा उद्देश आहे. प्रभागातील नागरिकांना आपण काय आवाहन करणार. मी प्रभाग क्रमांक 13मध्ये सर्व मतदारांना कळकळीची विनंती करतो की आपण यावेळेस मतदान करताना मागील 5 वर्षापूर्वीचे नगरसेवक कसं काम केलेत आपण त्यांच्याकडे आपण चांगल्या दृष्टिकोनाने आपण सगळं मतदान केलेलं होतं. पण यावेळेस ते 4ही नगरसेवक आपल्या प्रभागातले कोणीही काम केलेले नव्हते. त्यानंतरसुद्धा प्रशासन ज्या वेळेस लागू झाली ती महापालिकेच्या वतीने 4 वर्ष प्रशासन होते, त्या कोणीही प्रभागाकडे लक्ष दिलेलं नव्हतं. त्यावेळेस मी स्वतःहून आपल्यापर्यंत येऊन आपल्या अडचणी मी सोडवलेल्या आहेत. म्हणून यावेळेस मतदान करताना मागचं आणि आपण ज्याला मतदान करतो तो आपल्या प्रभागाला वेळ देऊ शकतो का, सक्षम आहे का, तो हुशार आहे का, त्याला बाहेरचं नॉलेज आहे का, महापालिकेसंदर्भातल्या सगळ्या खात्याची माहिती आहे का, हे विचार करूनच आपण मतदान करावं. सर्व प्रभाग क्रमांक 13मधील प्रत्येक मतदाराला व प्रत्येक नागरिकाला मी कळकळीची विनंती करतो की मी गेल्या 30 वर्षापासून प्रभागात किंवा सोलापूर शहरात कोणतीही समस्या राहू दे मी स्वतःहून धावून जातो. मी नगरसेवक नसताना अनेक कामं केलेली आहेत. अशोक चौक ते मेन रोडचा मी रस्ता मंजूर करून घेतलेला आहे. अशोक चौक येथील मुख्य मार्केट असलेलं बाजारपेठचा रस्ते करून घेतलेले आहे.
मी एकूण या प्रभाग क्रमांक 13मध्ये 6 रस्ते मंजूर करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे अशोक चौक पोलीस चौकीपाशी जे नेहमी तिथं पावसामुळं पाणी साचत होतं, तिथं मी 1.5 फुटीचं ड्रेनेज लाईन मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचं काम आता अर्धवट झालेलं आहे. इलेक्शननंतर पूर्ण काम साईबाबा चौकपर्यंत ड्रेनेज लाईनचे काम होणार आहे 1.5 फुटीचं. मी नगरसेवक नसताना मी एवढं काम करू शकतो, तर तुमच्या आशीर्वादानं मला एक मत द्या नारळला. अगर मी महापालिकेत गेलो तर याच्यापेक्षा चांगलं काम करण्यासाठी मी महापालिकेत चाललो. मी पैसे कमवण्यासाठी किंवा लोकांसारखं बिल्डिंग बांधून कार घेण्यासाठी मी नगरसेवक पदासाठी उभारलेलं नाही आहे. मी केवळ काम आणि लोकांची सेवा करण्यासाठीच मी नगरसेवक पदासाठी मी अपक्ष म्हणून उभा आहे. मी अजून एकदा पुन्हा मी प्रभाग क्रमांक 13मधील सर्व नागरिकांना विनंती करतो की एक मत नारळाला देऊन एक प्रामाणिक माणसाला नगरसेवक म्हणून आपला सेवक म्हणून मी 5 वर्ष काम करीन. प्रामाणिक माणसाला, आपल्या हक्काच्या माणसाला महापालिकेत पाठवून द्यावं, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे.